या मुद्द्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने 3 वर्षाचे एक असा निर्णय दिलेला आहे। हे प्रकरण याची सुरुवातच मुळात तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या धर्तीवर झाली। त्या राज्यांमध्ये उपवर्गीकरण करण्याचा उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी उपवर्गीकरणाची प्रक्रियेला सुरुवात झालेली होती। त्या आधारावर आधारित महाराष्ट्रातीलही अनुसूचित जातीच्या जनतेने अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण व्हावं यासाठी मागणी केलेली होती आणि ते उच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेलेले होते। वास्तविक पाहता उच्च न्यायालयाने ही केस जी आहे यावर निकाल दिलेलाच होता आणि ही सर्वोच्च न्यायालयामध्ये नंतर ही केस गेली। माननीय सर्वोच्च न्यायालयाने 3 वर्षाचे एक असा बहुमताने निर्णय दिलेला आहे की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि काही ज्या अनुसूचित जातीच्या जाती आहेत त्यांना या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा जो फायदा आहे पूर्णपणे मिळालेला नाही असं त्यांचं म्हणणं असल्या कारणाने हे ज्यांची जेवढी लोकसंख्या त्या आधारावर अनुसूचित जातीमध्ये सुद्धा अबकड असं उपवर्गीकरण झालं पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निर्णय दिलेला आहे। आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत। कुणी या उपवर्गीकरणाला विरोध करत आहेत तर कुणी समर्थन करत आहेत। वास्तविक पाहता हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जर निर्णय दिलेला आहे तर यावर आता काही भाष्य होणे नाही, परंतु तरी पण आता उशिरा सुचलेलं हे शहाणपण मानावं किंवा साप निघून गेल्यावर जमिनीवर घोपाटा घालण्यातला हा प्रकार आहे आणि त्या पद्धतीने आता ह्या उपवर्गीकरणाला काही ठिकाणी विरोध होत आहे आणि काही लोक समर्थनार्थ एकत्रित येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाचं लवकर झालं पाहिजे उपवर्गीकरण यासाठी मागणी जोर धरत आहे। आता वास्तविक पाहता माझा जर विचार जर आपण घेतला तर उपवर्गीकरणामध्ये ज्यांनी उपवर्गीकरण मागितलेलं आहे अनुसूचित जातीतल्या अल्पसंख्याक अनुसूचित जातींनी वास्तविक त्यामध्ये त्यांचं नुकसान सामावलेलं आहे। आजच्या तारखेमध्ये 13% हे सरसकट अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण मिळतं, ज्यामध्ये काही जाती अति अल्पसंख्याक आहेत आणि काही बहुसंख्याक आहेत। बहुसंख्याक असलेली जी जात आहे जी महार आणि धर्म त्यांचा बौद्ध आहे ही बहुसंख्याक जात आहे। 7% वरून यांचं आरक्षण ची लोकसंख्या आहे। त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आणि नंतर मग चर्मकार समाज आणि नंतर वाल्मिकी सुदर्शन समाज ह्या बहुप्रमाणात येतो। 5व्या क्रमांकावर खटिक समाज येतो आणि मग बाकीच्या ज्या एकूण 7 जातींपैकी फार अल्पसंख्यामध्ये असलेले अनुसूचित जाती या महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वात खाली ढोर ही अनुसूचित जातीची जी संख्या आहे ती सर्वात खाली येते। याचा फटका या जातींना पडू शकतो का? निश्चितपणे पडणार आहे। वास्तविक पाहता या उपवर्गीकरणाचा नुकसान म्हणजे महार बौद्ध जातीला अजिबात नाही, बौद्ध धर्मीयांना अजिबात नाही। वास्तविक त्यांना लोकसंख्येच्या अनुपातामध्ये त्यांचं आरक्षण त्यांना मिळणारच आहे, यामध्ये वाद नाही। परंतु मातंग समाज आहे, चर्मकार समाज आहे, सुदर्शन वाल्मिकी समाज आहे, खटिक समाज आहे, उद्या जर हे अबकड वर्गीकरण झालं, समजा आता मी मेडिकोज आहे, मला जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला तर तो महार जातीच्या सर्टिफिकेटवर मिळाला आणि माझी तिथे ऍडमिशन झाली। पण माझ्याच बॅचमध्ये जवळपास 2 ते 3 मातंग समाजाचे विद्यार्थी होते। जर आता अबकड हे वर्गीकरण झालं तर मोठ्या मुश्किलने 1 किंवा 2 मातंग विद्यार्थी येतील। वास्तविक पाहता हे 13% आरक्षणामध्ये मातंग समाज खेळू शकत होता, चर्मकार समाज खेळू शकत होता। समजा
नीटच्या परीक्षेमध्ये सुरुवातीचे 5-6 मातंग समाजाचे मेरिटमध्ये जर आले तर त्या 5-6ही मेरिटनुसार त्यांना ऍडमिशन अनुसूचित जातीमध्ये मिळाली असती. त्यामध्ये अवकाशाचा काही विषय नाही. चर्मकार समाजाचे समजा 7-8 मेरिटमध्ये आले असते आणि नंतर बौद्ध समाजाचे आले असते समजा, तर ते चर्मकार समाजाच्या विद्यार्थ्यांना मेडिकल म्हणजे डॉक्टर बनण्यासाठी प्रवेश मिळाला असता. तसंच सुदर्शन वाल्की म्हणा किंवा खटेक म्हणा. परंतु अवकाश हे वर्गीकरण झाल्यानंतर त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातामध्ये मग त्यांच्या जागा राखीव होती. मग त्यांना 1 किंवा 2 त्याच्या पलीकडे त्यांचा वैद्यकीय प्रवेश होणार नाही. नोकऱ्यांमध्ये तीच बाब राहील. राजकीय आरक्षण सुद्धा या अनुपातामध्येच येणार आहे. समजा आज बौद्ध बहुल इलाक्यात अनुसूचित जातीमधील मातंग, चांभार किंवा तुमचा वाल्मिकी, सुदर्शन किंवा खाटीक समाजाचा उमेदवार उभा राहू शकत होता. ज्या ठिकाणी बौद्ध बहुल आहे त्या ठिकाणी बौद्ध बहुल लोकांना आरक्षण द्यावं लागेल आणि कायमचा त्या विभागामध्ये राहणाऱ्या मातंग, चर्मकार आणि खाटीक समाज आणि वाल्मिकी सुदर्शन समाजाला तिथं राजकीय आरक्षण म्हणजे आमदारकीची जागा मिळणार नाही किंवा खासदारकीची जागा मिळणार नाही. हे ह्यांचं नुकसान आहे. आता या मातंग, चर्मकार व वाल्मिकी, खाटीक समाजाचं म्हणणं असं आहे की या आरक्षणाचा फायदा फक्त महार जातींनीच लाटला आहे, बौद्धांनीच लाटला आहे. हे काही तिथे आम्हाला त्या अनुपातामध्ये आरक्षण मिळू देत नाही. परंतु त्यांना कुठे रोखलं होतं की तुम्ही अभ्यास करा, बुद्धिवान व्हा, मेहनत करा. जेव्हा महार करू शकतो, बौद्ध करू शकतो, तुम्ही हे का करू शकत नाही? करू शकतात. परंतु त्यांना भीती आहे की बाबा हे आता खूपच पुढे निघून गेलेले आहेत आणि त्यांना आम्ही कॉम्पीट करू शकणार नाही. UPSC IAS मध्ये आम्ही कॉम्पीट करू शकणार नाही किंवा IPSच्या परीक्षांमध्ये कॉम्पीट करू शकणार नाही किंवा आणखी इतर क्षेत्रांमध्ये महार बौद्ध समाज अति पुढे निघून गेला असल्या कारणानं आम्ही मागे आहोत, मागेच राहू अशी त्यांना साधारण भीती निर्माण झालेली आहे. परंतु ही भीती खोटी आहे. वास्तविक पाहता मातंग समाजाच्या, चर्मकार समाजाच्या, सुदर्शन वाल्मिकी समाजाच्या, खाटीक समाजाच्या आणि अन्य अनुसूचित जातीच्या लोकांनी आपल्या समाजाला मार्गदर्शन करा की हे अवकाशाच्या मध्ये तुमचं नुकसान सामावलेलं आहे आणि फार मोठं नुकसान सामावले हे त्यांना कळत नाही आहे. परंतु यांचे मार्गदर्शक कोण आहेत ते त्यांना अवकड लावण्यासाठी भाग पाडलं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कोणत्या सर्वेक्षणाच्या आधारे अवकाशाचा निकाल देऊनही टाकला आणि देऊन टाकल्यानंतर त्याचं आता इम्प्लिमेंटेशन सुद्धा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. माझं प्रामाणिक मत आहे की आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. तर निकाल आलेला आहे तर हे मैदानी आंदोलने तुम्ही चुरके भुरके आंदोलन करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. एक तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात तुम्हाला रिव्ह्यू पिटिशन टाकावं लागेल आणि तुम्ही जर त्याला पुनर्विचार याचिका जर तुम्ही त्या ठिकाणी टाकली तर सर्वोच्च न्यायालय कदाचित ते ऐकेल. पहिले 4 न्यायाधीशाच्या बेंचने निर्णय दिलेला होता. आता तुम्ही 7 न्यायाधीशाच्या बेंचला बसवा आणि यावर उपवर्गीकरण झालं पाहिजे की नाही या देशामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे की नाही नुकसान आहे याचा पुन्हा एकदा विचार झाला पाहिजे ना, अभ्यास झाला पाहिजे. आणि त्यानुसार जे लोक आता आंदोलन करतायत तर आपला वेळ, पैसा, ताकद, श्रम आणि लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न उपस्थित या महाराष्ट्रात करण्याऐवजी त्यांनी पुनर्याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करावी आणि न्याय मागण्याचा प्रयत्न करावा. नाही तर आणखी तर आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, सरकारही ती इम्प्लिमेंट करण्याच्या मागे लागलेलं आहे कारण सरकारला बाध्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला सरकारला मान्य करावं लागेल. सरकारच्या हाती काय राहिलेलं नाही आहे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला कोणतेही या देशातलं सरकार जे आहे ते थांबवू शकत नाही आणि सरकार आपल्या पद्धतीने कामाला लागले. परंतु मला जर सरकारला विनंती करायची आहे, किमान महाराष्ट्र शासनाला तरी, मी त्याचा एक अंग आहे तरी पण विनंती करायची आहे की आता जातीय जनगणना होत आहे आणि हे जातीय जनगणनेचे निकाल 2027 पर्यंत अपेक्षित आहेत. जे मागच्या ज्या जनगणना झालेल्या होत्या त्याच्यामध्ये फार खोळंबा सुद्धा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये खास करून तर महार आणि बौद्ध जातीच्या लोकांचा जास्त मोठा खोळंबा निर्माण झालेला आहे. कारण बऱ्याचशा जातीने महार असलेल्या लोकांनी जातीच्या कॉलममध्ये फक्त बौद्ध लिहिलेला आहे
आणि ते धार्मिक अल्पसंख्याक झाल्या कारणानं राजकीय आरक्षण म्हणजे आमदारकीच्या जवळपास 7 जागा कमी झाल्या त्या महाराष्ट्रामध्ये, लोकसभेच्या जवळपास 2 जागा कमी झालेल्या आहेत आणि इतरही जे वैद्यकीय आरक्षण असो, बाकीच्या नोकऱ्यातलं आरक्षण असो, नियोजनामधलं आरक्षण असो, यामध्ये सुद्धा नियोजनामध्ये फंडामध्ये कमी निर्माण झालेली आहे. म्हणून माझं सरकारला विनंती आहे की तुम्हाला हे अपकड जर करायचंच असेल तर ही जातीय जनगणना झाल्यानंतर खरी आकडे जे आहेत हे खरे आकडे येऊ द्या, त्याचं पर्सेंटेज काढा आणि ज्याला जेवढे टक्केवारी आहे ते टक्केवारी देऊन मोकळे व्हा. तरी परंतु मी बौद्ध समाजाचा माणूस आहे. मी इतर माझ्या मातंग बांधवांना, चर्मकार बांधवांना, वाल्मिकी सुदर्शन बांधवांना, खाटीक बांधवांना आणि इतर अन्य माझे अनुसूचित जातीचे बांधव आहेत त्यांना विनंती करतोय की तुम्ही पुनर्विचार करा. तुमच्या बुद्धिजीवी लोकांना घेऊन बसा की यामध्ये फायदा आहे की नुकसान आहे. पुनर्विचार करा. अजूनही काही बिघडलेलं नाही, परंतु एकदा जर हे उपवर्गीकरण झालं, टक्केवारी ठरली, शिक्कामोर्तब झालं आणि त्या अनुसार आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली, मग ते तुमचं शैक्षणिक आरक्षण असो, ते तुमच्या नोकऱ्यातील आरक्षण असो किंवा राजकीय आरक्षण असो, ते एकदा त्यावर शिक्कामोर्तब झालं तर मग मात्र पुनर्विचार होणार नाही. तर वेळ अजून गेलेली नाही. माझी सर्व अनुसूचित जातीच्या बांधवांना नम्रतेची विनंती आहे की हे अबकड वास्तविक ज्या वेळेस यांचे मोर्चे निघून राहिलेले होते त्याच वेळेस आपण थांबायला पाहिजे, म्हणजे विरोध करायला पाहिजे होता. आता ज्या लोकांना असं वाटत होतं की अन्याय झालेला आहे त्यांनी मोर्चे काढले, त्यांचं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागला. आता कुठे आमचा बौद्ध समाज उशिरानं जागृत झालेला आहे, ज्याला मी वराती मागचे घोडे म्हणू शकतो, जास्ती काही नाही. हे उशिरा सुचलेलं शहाणपणाचं माझं प्रांजळ मत आहे. ह्याच्यामध्ये मला माझ्या समाजाला काही असं म्हणायचं नाही आहे, परंतु उशीर झालेला आहे. आणि आताही तुम्हाला जर खरंच सद्बुद्धी जर तुम्हाला असेल तर हे रस्त्यावरची फिरकी भुरकी आंदोलनं करून आणि कार्यकर्त्यांवर केसेस लावून सरकारच्या विरोधात आंदोलने करून याच्यात तुम्हाला काहीही गावसणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात तुम्ही काम करताय. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्हाला दाद मागण्यासाठी पुनर्विचार याचिका जर दाखल केली तर कदाचित तुम्हाला काहीतरी त्यामध्ये हाती लागू. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य? न्यायालयाने दिलेला निकाल योग्य अयोग्य म्हणता येत नाही. न्यायालयाने दिलेला निकाल हा नेहमीच योग्यच असतो आणि न्यायालयाचा आपण सन्मान केला पाहिजे, कारण तो भारतीय संविधानाला अनुसरून केलेला निर्णय असतो. त्याच्या विरोधात आम्हाला एकही शब्द बोलण्याचा अधिकार नाही.